बघा मोठी स्पर्धा आहे. चला यस मॅचला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती प्रज्वल, ओव्हर नंबर 1, पहिला बॉल. यस बघा 2 मिनिटं थांबायचं, मॅच अजून ऑन नाहीये. डेड बॉल आहे मित्रांनो. बघा लहान मुलगी कोणाची आहे ती. चला यस मॅचला होते सुरुवात. देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल बॅकफुट लंब पंच केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फिल्डर आहेत. चांगलं स्टॉप केलं बॉलला. एकच जमेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. मानस आहे परंतु धाडस नाही आहे. दोन्ही बॅटिंग आपण पाहतोय मैदानाची आतमध्ये करत असताना एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर शोएब आहे आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय असीम. मैदानाच्या आतमध्ये भरपूर मेहनत केली आहे असीमने आणि त्याच मैदानावरती आज खेळताना एक वेगळी फिलिंग असते. प्राऊड मुवमेंट आहे कारण की स्पर्धा आपण पाहतोय भरपूर जिम्मेदारी आहे. बॅकफुट लंब पंच केलं. फटका लाज जवाब आहे. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न नाही होणार आहे. 2 धावा मिळतील असे म्हटलं तरी एक चांगला खेळाडू आहे. सातत्याने आपण पाहतोय अंडरआर्म मधील एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण जर पाहिलं तर बानकोटकरांचं स्वप्न होतं असीमने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळायला आणि ते नक्कीच पोहोचेल, करून दाखवणार आहे कारण की चांगला खेळाडू उभरता सितारा आहे. बघा प्रेक्षकांना विनंती असेल आपण आतमध्ये येऊ नका, सहकार्य करा प्लीज. इस बॉल तयार. स्ट्राईक एंडला सोएबला आपण पाहतोय. नो बॉलचा कॉल आलाय आणि एकदम मिळेल. नो +1. नो +1. टोटल 2 धावा मिळतील. 2 धावाच्या मदतीने धावफलक पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. असीम स्ट्राईक एंडला बॅटर. क्या बात है. पुश करो खुश रहो. त्याच बरीने यावेळेस खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये त्याला देखील माहिती आहे धावा आल्यात. त्याच प्रकारे आता फक्त धावा जोडण्याचं काम करतोय. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. एक धावावरती आपण जर पाहिलं तर सातत्याने एक चांगलं बिग फायटिंग टोटलवरती नेऊन ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर करतात. नेक्स्ट बॉल. फटका हा जवाब पाहायला मिळतोय परंतु अगदी बॅटची टो लागली आहे. एकच धाव मिळेल. 2 बॉल अजून उर्वरित आहे. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावफलक पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड. प्रज्योत बॉलिंग ट्रॅकवर. सुंदर. क्या बात आहे. हलक्या हाताने खेळलाय. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. अखेरचा बॉल शेवटच्या षटकातील. राईट हँड राऊंड विकेट बॉल तयार होतोय. चौकार पाहायला मिळेल का. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका लाज जवाब पाहायला मिळतोय. क्या बात आहे. दमखम दाखवत असताना पूर्ण बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज बॉलर मकरंदला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती आहे. कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. एक धाव. त्या दरम्यान आमचे अगडे साहेब ते देखील इथे उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. या दादा आपण आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मुख्य व्यासपीठावरती यायचं अगडे साहेब आपल्याला विनंती आहे. नेक्स्ट बॉल. क्या बात आहे. चॉप केलाय. एक धाव मिळेल. अगदी कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावांचा जर विचार केला धावफलक पोहोचले 14. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहे. असीम आणि सोएब ही जोडी तोडणं फार अवघड आहे. एवन जोडी आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही हार्ड हिटर बॅटर. बॅकफुट लावून पंच केलाय परंतु नशिबाची साथ मिळत नाही. अजून एक धक्का लागत असताना टीम बॅटिंग करत असताना अफजल अव्वल क्रिकेट क्लब या संघाला फलंदाज बाद.
मैदानाच्या आतमध्ये अझीमला पण पाहतोय. छोटे मिया बडे मिया दोनों बॅटिंग केली आहे. क्या बात आहे. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद. गेंदबाज तैयार. क्या बात है. लाजवाब शोक आडे बल्ले से खेलते हुए दोन षटकाच्या अखेरीस केस समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचले 16. तब्बल 16 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असीम, तर दुसऱ्या बाजूला अझीम. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. असीम स्ट्राईक एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्हा, मंदनगड तालुका, बानकोट शेवटचं टोक आणि या शेवटच्या टोकावरील हे सुंदर असं गाव म्हणजे बानकोट. क्या बात आहे. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकदम मिळेल एका धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल. 17 धावा धावफलकावरती. आता टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. धावा जर पाहिजे असेल तर अगदी टॉप गिअरवरती बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. फुल टॉस बॉल होता. नो कॉल. नो +1 टोटल 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 19 या धावसंख्येवरती. 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लास्ट ओव्हर. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला फिल्डर होते तैनात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकदम मिळेल एका धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 20 ऑन बोर्ड. 2 बॉल झालेत. 4 बॉल अजून उर्वरित आहे. स्ट्रायकिंग बॅटर असीम. बॅकफुटला पंच. क्या बात है. एकच जमळेल. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 21 धावा. 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 प्रगती पथावरती. बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस बॉल. नोचा कॉल आहे परंतु धाव मिळणार नाहीये. नोचीच एक धाव मिळेल. 22 धावा धावफलकावरती. कडक फटका होता परंतु क्विक रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळालं. फिल्डर तिथे तैनात होते मिड ऑनला आणि एक चांगले फिल्डिंग. चांगला स्टॉप केला बॉलला. नेक्स्ट बॉल. बॅकफुटला पंच केलाय. फटका फसलाय. धक्का लागत असताना टीम अफजल अव्वल क्रिकेट क्लबला धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. कमरानला आपण पाहतोय. कामरान मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर. शेवटचे 3 बॉल उर्वरित आहे. सुंदर. क्या बात आहे. स्क्वेअर कट केला. अगदी लेट कट खेळण्याचा प्रयत्न. अगदी पॉइंट रिजनला बॉल ट्रॅव्हल होतोय. 4 बॉलचा केस समाप्त झालाय. 2 बॉल शेवटचे आहेत कारण की एक्स्ट्रा भरपूर आलेत. शेवटचा बॉल आहे. चुकीची दुरुस्ती माफ करा. एक बॉल शेवटचा उर्वरित आहे. बॅकफुटला पंच केलाय. खेचलाय बॉल ऑन साइडला. फिल्डर आलेत आणि क्या बात आहे. उंगली ऊपर. धक्का लागत असताना शेवटच्या क्षणी धावफलक जाऊन पोहोचले. 23-24 धावांची आवश्यकता आहे दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू. जलीलभाई नुरा यांचा यथोचित मान सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. जलीलभाई नुरा साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. सन्मान्य आदरणीय नुरुल्ला परकर साहेबांच्या वतीने यथोचित मान सन्मान आपण करतोय. मायची शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. थँक्यू सो मच. त्यानंतर आमचे आगडे साहेब देखील उपस्थित आहेत. चेहऱ्यावरती भरपूर स्माईल आहे. त्यांच्या देखील यथोचित मान सन्मान आपण करतोय. ईर्षाजी मिरकर साहेब आपल्याला विनंती असेल आपण या. आगडे साहेबांचं यथोचित मान सन्मान इथे मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर करतोय. मायची शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. या स्पर्धेची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते.
वतीने तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. सलगचे 3 चौकार किंवा सलगचे 3 विकेट जर हॅट्रिक संपादित केली तर रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज दानियल हुक्पे बर्दर यांच्या वतीनं असेल. क्या बात आहे. ऑन यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस एटीएम ऑन झालाय. टॉस देखील आपण करतोय. विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. बॅकफुटला पंच केलंय. एक एक धावाने धावफलक पुढे सरसावतोय. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सुंदर यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. शादाबला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित आहेत. संध्याकाळचं सत्र आपण पाहतो. अगदी यावेळेस जर पाहिलं सी व्ह्यू हे क्रीडांगण नैसर्गिक सानिध्यात वसलेले क्रीडांगण आपण पाहतोय. येस धाव नाही आहे. एकही धाव नाही आहे. डॉट बॉल आहे. हे देखील नोंद घ्या. डॉट बॉल आहे. कारण की ऑफ साईडला आपण पाहतोय घरातून डॉट बॉल आहे. टॉस जिंकलाय अल अरफात ग्रीन याने टॉस जिंकला आणि निर्णय काय त्यांचा डिसिजन अजून पेंडिंग आहे. लगेच आमच्यापर्यंत पोहोचवा निर्णय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. दाफरदम पोहोचलोय 4 या धावसंख्येवरती. येणारे 12 बॉल 20 धावांची गरज आहे. अझीमला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरा. पहिला बॉल बॅकफुटला पंच केलं. फिल्डर आहेत तैनात. क्या बात आहे. लाजवाब यावेळेस फिल्डिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल होते या. नेक्स्ट बॉल. क्या बात आहे. स्ट्रेट इन टू दी बास्केट. धक्का लागत असताना विकेटचं बदन. फलंदाज बाद. हमारी नेक्स्ट बॉल. क्या बात आहे. शेवटच्या मोमेंटला असं जजमेंट पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त झाले. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. 2 टू गो. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग पाहायला मिळते. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिडल ऑफ दी बॅट प्रॉपरली कनेक्शन नाही आहे. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 11 या धावसंख्येवरती. 11 ऑन बोर्ड. 1 और 11. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती अझीम. शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. बॅटरकडे देखील उत्तर नव्हतं बॅटिंग करत असताना या बॉलचं. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक तिसरं अखेरचा बॉल आहे. 12 धावा धावफलकावरती. अजूनचा विचार केला इथून पुढे गरज असेल 12 धावांची. येणारे 6 बॉल 12 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. इतिहास घडेल का या क्रीडा नगरीमध्ये ते देखील पाहणं गरजेचं आहे. येणारे 6 बॉल 12 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 12 रनों की जरूरत. 6 गेंदे शेष मैदान के ऊपर. स्ट्राइक एंडला बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मकरनला आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला बॅटर. नॉन स्ट्राइकला तन्मय. बॅकफुटला पंच केलं. कव्हरच्या दिशेने फटका सजवला. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. षटक क्रमांक तिसरं. पहिल्या बॉलवरती एक धाव आली आहे. अजूनही 5 बॉल 11 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅकफुटला होऊन फटका सजवलाय. स्टॉप चांगलं केलाय. क्या बात आहे. असीम तिथे होते. लाजवाब फिल्डिंग एफर्ट्स चांगले पाहायला मिळतात. सातत्याने असीम म्हटलं तर एक चांगला खेळाडू आहे आणि आता देखील एक चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना चांगला एफर्ट्स. राईट अबाउट द विकेट. नेक्स्ट बॉल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला विकेट सोबत बॅक टू बॅक धक्का. दुसरी विकेट लागत असताना टीमला फलंदाज बाद.
पण काय निर्णय, फिल्डिंग क्या बात आहे, स्टॉप चांगलं पाहायला मिळतोय आणि विकेटचं बदन. अजून एक धक्का लागत असताना शेवटचे 2 बॉल. फटका फसलाय, चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. पाहावं लागेल किती धावा आहेत. 4 धावा मिळतील. समीकरण मध्ये बदलाव. 18 धावा दाखल. 6 धाव्यांची गरज. षटकार असता तर सामना थोडासा आपण डाऊटफुल वाटला असं, परंतु चौकार बॉक्सची मॅच असेल. बॅकफुट लंब पंच केलाय, चौकार आलाय, सामना अखेर जिंकलाय टीम अफजल अव्वल क्रिकेट क्लब बी या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हळद टीम